पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आलाच बोका समोर। हट। तुम्ही काय हो, तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही काय श्रीमंत माणसाच्या गाडी खाली येऊन जीव द्यायचं ठरवलंय? हे बघा, ही सिच्युएशन बघून ना मी एवढंच म्हणेन की तुम्ही माझा पाठलाग करताय। मी जगातल्या कोणत्याही मुलीसाठी एक सेकंड सुद्धा वेस्ट करू शकत नाही। आणि ह्या जगातली कुठलीही मुलगी ना तुमच्यासारख्या माणसाचं तोंड सुद्धा बघणार नाही। हो सरका, मला जायचंय। नाही सरकणार। काय हा एकच रस्ता आहे? मी परत परत काय येता माझ्या समोर? आणि तुम्ही असेच माझ्या समोर परत परत येत राहिलात ना तर मला नागपूर सोडून जावं लागेल। बेस्ट आहे। कसं जाणार? ट्रेन, बस का फ्लाइट तिकीट्स करू? हे बघा, माझ्या ना डोक्यात नका जाऊ। आज माझा इंटरव्ह्यू आहे आणि मला माझा दिवस खराब नाही करायचा। इंटरव्ह्यू आधी पण दिले होते ना आणि सिलेक्ट पण झाला होतात म्हणे। कशाला सारखं सारखं जाऊन रिजेक्ट व्हायचं? काय ना मिस्टर वानखेडे, प्रत्येक ऑफिस मध्ये तुमच्यासारखी माणसं नसतात ना। सतत आपला कारल्याचा ज्यूस पिऊन आल्यासारखा चेहरा। देवा, हे असले बोके मोकाट नको सोडूस तू। दुसऱ्यांचा दिवस खराब जातो। तुमचा दिवस माझा खराब होतो तुम्हाला बघितलं की। ऍक्सिडेंट काय, नारळ काय? हे बघा, उगा वाद नका घालू। मी एक शिट्टी वाजवली ना तर इथे माणसं गोळा होती त्या दिवशी सारी। लक्षात आहे ना? स्वतः माझ्या गाडी खाली आलात आणि मला धमकी देताय? मी गाडी खाली नाही आले। मी इथे एक माझ्या गाडीचा फोटो काढत होते आणि मी ते लिफ्ट मागत होते। लिफ्ट? आणि तुम्हाला कोण देणार? काय ना मिस्टर वानखेडे, नागपूरमध्ये लिफ्टला न घाबरणारी माणसं आहेत। लिफ्ट नाही, एलिव्हेटर। माहितीये मला। मला प्लीज सांगता का की मी असं लिफ्ट म्हणजे असं म्हणू शकते का? मग मी इथे पण एलिव्हेटर घेऊ? सरका। नाही ऐका ना, मी खरंच जेन्युइनली विचारते। असं काय करताय? मला मदत करा ना। बघा तुम्ही, अहो आता माझी इंग्रजी काय तुमच्या एवढी चांगली नाही ना, तर प्लीज एवढी हेल्प करा ना। अरे राग आला वाटतं। काय हो? माझा चेहरा येईल ना आरती? येणार नाही येणार? येणार नाही येणार? येणार आली। आई कशाला आली?
आरती, प्रदक्षिणा झाल्या की अण्णांना फोन करा. आज उशिरा येऊ नका म्हणा. चल. काय करताय तुम्ही? हात सोडा म्हणते ना. माझी आई आली इथे. तुम्ही अगं पण आईला घेऊन यायचं कधी ठरलं? आता आई येते म्हणाले तर तिला नाही सांगू का? नाही नाही नाही, कशाला म्हणायचं. बरं झालं घेऊन आलीस. तर पटकन होकार देऊन टाक, म्हणजे सासूबाईंच्या पाया पडून येतो. तुम्हाला प्रत्येक गोष्ट काय मस्करी वाटते का? अगं एखाद्या मुलीच्या मागे लागलाय तुम्ही, तिचा पाठलाग करताय. तुम्हाला अजिबात कल्पना नाहीये की आता मी किती टेन्शन मध्ये. हो आरती, पाया पडते मी तुमच्या. प्लीज माझ्या मागे लागू नका. आरती ऑटो 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 ऑटो. दादा बोला, कुठे जायचंय? दादा IT पार्कला जायचंय. ते तर खूप लांब आहे ना ताई, तेथून एमटी मारावं लागते. दादा शेअरिंग जाईल की तिथपर्यंत? शेअरिंग आम्हाला नाही परवडत ताई. दादा हे बघा, मला ना खूप उशीर होतोय. प्लीज माझी मदत करा ना. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. बरं बसा. वळून बघेल काही? बघणार बघणार. बघितलं बघितलं. तू वळून बघितलंस का? कारण तुला खात्री होती की मी गेलो नाहीये, आणि तुझी इच्छा होती ना की मी जाऊ नये म्हणून. खरं सांग. अजिबात नाही. आईची प्रदक्षिणा झाली असेल ती मागे म्हणून मी तिला शोधत होते. म्हणजे मी मागे थांबलो याची खात्री नव्हती तुला, हो की नाही? खरं सांग. मी खरं खरंच सांगते, तुम्ही लक्ष देऊन ऐका. हे बघ प्लीज, खरं खरं सांग. मी कसं सांगितलं तुला? म्हणजे माझ्या मनात फक्त तू आहेस ग. तुझी इमेज माझ्या डोळ्यांमध्ये प्रिंट झाली, त्यामुळे सगळीकडे मला तू दिसतेस. खरं सांग, तुलाही मीच दिसतो ना सगळीकडे? हे बघ, प्रेम हे लपवायचं नसतं, बोलायचं असतं, व्यक्त करायचं असतं. बोल ना आरती, तुला तुला आवडतो ना मी? खरं 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 सांग. हे बघा, हे खरंच शक्य नाहीये. तुमच्या आणि माझ्या स्टेटस मध्ये खूप अंतर आहे. तुम्ही प्लीज हे प्रयत्न करणं ना बंद करा आता. आरती, हॅलो प्रताप, तुम्हाला सगळं नीट चेक करून ठेवता येत नाही का रे? काय काय गाडी बंद पडली आणि तुला माहितीये मला कुठेही लेट पोहोचायला आवडत नाही. इडियट. आता काय म्हणजे? दुसरी गाडी पाठव आणि या गाडीला पिक करायला कोणातरी पाठव. इडियट. गेली कुठे? आला वाटतं विद्यार्थ्याचा फोन. कॉन्सेप्ट समजावत बसली असेल. आता मुलगा बघायला येणार आहे. आरती पण ना, आता हात धरूनच न्यायला हवं हिला. दादा, हो रिक्षा एवढी हळू का चालवताय तुम्ही? रस्ता तर रिकामा आहे ना. पॅसेंजर बघत जा लागते. आता तुम्ही स्पेशल पण करत नाही. हो दादा, पण आज माझा इंटरव्ह्यू आहे आणि मला वेळेत पोहोचायचं आहे. प्लीज थोडी फास्ट चालवा ना. तुम्ही त्या पाट्या नाही वाचत का हायवेवरच्या? हाती गाई संकटात नाही, आपल्याला घरी साबूत जा लागते. हो, पण जरा फास्ट घ्या ना.
IT पार्क? हो भाऊ बसा. ताई जरा साईडला व्हा. IT पार्कची सवारी आहे. तुम्ही परत हिचंच तोंड बघावं लागतंय. तुमच्यामुळे माझी गाडी बंद पडली आणि आता इथे पण तुम्हीच. जो दुसऱ्यासोबत वाईट करतो ना त्याच्यासोबत वाईट होणारच. दादा यांना रिक्षात घेऊ नका बरं का तुमच्या. रिक्षा बंद पडेल तुमचा. हो तुम्ही यांना उतरवा नाहीतर ऍक्सिडेंट होईल. 3 सीट आरामात बसतात. कायले भांडून राहिले. मध्ये बॅग ठेवा हवं तर. दादा हे बघा आधी मी बसले होते त्यामुळे तुम्ही यांना उतरवा. हो मी दुप्पट भाडं देतो, तुम्ही यांना उतरवा. दादा हे बघा मी पूर्ण पैसे देते तुम्ही यांना उतरवा. एका स्टॉपवर जावं लागतं ना दोघांना. मग कायले भांडून राहिले तुम्ही. यांच्यासोबत जाण्यापेक्षा ना मी चालत जाईन. बेस्ट आहे, बेस्ट आहे. थँक्यू. तसे काय ना, वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. बेस्ट एक्सरसाइज आहे ना मग तुम्हीच करा ना वॉकिंग. हे बघा दादा आधी मी बसले होते ना त्यामुळे तुम्ही मलाच घेऊन चला. मला इंटरव्ह्यू द्यायला जायचं. हो मला इंटरव्ह्यूज घ्यायला जायचे, तर तुम्ही आधी मला सोडा, मी तिप्पट भाडं देतो. चला. ओ हॅलो पैशाचा रुबाब कुणाला दाखवताय. हो मी तुमच्याशी बोलत नाही, मी त्यांच्याशी बोलतोय. मी पण तुमच्याशी बोलत नाहीये. दादा आज जर का माझा इंटरव्ह्यू मिस झाला ना तर यांच्या ऑफिस मध्ये ना मोर्चा घेऊन जाईन मी. माझ्या ऑफिस मध्ये? हो. तिथे तुमच्यासाठी नो एंट्री असा बोर्ड असेल. काय नवरा बायको आणि भांडून राहिले हे दोघं. गरज नाहीये नो एंट्रीच्या बोर्डची. तुमच्या ऑफिस मध्ये ना एंट्रीज घेणार नाही मी. दादा थांबा, ऑटो थांबा. तुमच्यामुळे माझी रिक्षा पण गेली. काय ना, जे दुसऱ्यांचं वाईट करतात त्यांच्यासोबत नेहमी वाईटच होतं. हॅलो. हाय सारिका बोलतीये. काय करताय. मी जरा बिझी आता. कशात बिझी आहे. ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये. ओ वाव मी पण ऑफिसलाच आली. तुम्ही इथे. जिथे तुम्ही तिथे मी. नाहीतर आपली भेट कशी होणार ना. काय गरज आहे भेटायची. असा काही बिझनेस कॉन्ट्रॅक्ट झालाय का. नाही ऍक्च्युली एका पर्सनल डील बद्दल बोलायचं होतं. ऍक्च्युली लग्नातच बोलायचं होतं पण राहून गेलं, वेळ नाही मिळाला. आपण बसूयात का कुठेतरी. हे बघा माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. नाही नाही मी तुमचा जास्त वेळ घेणार पण नाही. विक्रांत मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोला लवकर. मला तुम्ही खूप आवडता. मी प्रेमात पडलीये तुमच्या. तुम्ही लग्न कराल माझ्याशी. होच म्हणा तुम्ही, कारण मला तुमच्याशीच लग्न करायचं. तुम्ही इतकं डायरेक्टली कसं बोलू शकता. हो माझ्या जे मनात असतं तेच तोंडावर असतं. स्पष्ट बोलते मी. #प्युअर सोल. हे बघा पण माझ्या मनात तुमच्याविषयी काहीच नाही. आपण ठरवतो तो माणूस आपल्या मनात येतो. विक्रांत तुमच्या बहिणीचं माझ्या भावाशी लग्न झालं त्यामुळे आपल्या फॅमिलीज एकत्र आल्या. तसे आपणही एकत्र येऊच शकतो ना. अँड यू नो व्हॉट, माझे डॅड म्हणतात मी एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की कुठलाही मुलगा माझ्या प्रेमात पडेल. जवळचं दिसत नसेल बहुतेक त्यांना. काय. तुम्ही जो नंबर डायल करताय ना तो रॉंग नंबर आहे. नंबर करेक्ट आहे. तो व्यस्त आहे सध्या. मला माहिती आहे ना कशात व्यस्त आहे. पण मी तुम्हाला सांगते त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. कारण शेवटी तुमचं लग्न माझ्याशीच होणार आहे. इम्पॉसिबल आहे ते. का. काय इम्पॉसिबल आहे. आहेत काही कारण. कोणती कारण. हे बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मला तुम्ही अजिबात आवडत नाहीत आणि माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मला माहिती आहे तुमचं कोणावर प्रेम आहे. आरती ना. कोणी असो
तुम्हाला काय करायचंय? हे बघा, माझं तुमच्यावर प्रेम नाहीये, विषय संपला. मला कळत नाहीये असं काय त्या आरतीमध्ये. एक नंबरची काकूबाई आहे ती. तुम्हाला कळतंय का तुम्ही कोण आहात? तुम्ही विक्रांत वानखेडे आहात. अहो, कुठेतरी मॅच होणार आहे का तुमचं घराणं तिचं घराणं? मी बघितलंय तिला, मी ओळखते. ती एका मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करते, ट्रस्ट मी. मला सांगा, तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न अशा एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये केलं असतं? नाही ना? हो, लग्न करायचं तर बरोबरी तर झाली पाहिजे ना. म्हणून मी तुम्हाला सांगते, आपण करेक्ट होत एकमेकांसाठी. आपली घराणी सेम आहेत, आपण तेवढेच श्रीमंत आहोत. जर तुमच्या बहिणीचं माझ्या भावाशी लग्न होऊ शकतं तर मग आपलं का नाही होऊ शकत? मला कळत नाहीये कोण कुठली ती आरती, तिचा काय संबंध. खूप बोलताय तुम्ही. तुम्हाला काय लग्न म्हणजे एक्सचेंज ऑफर वाटते का? आद्याला दिलं, सारिकाला घेतलं. प्लीज निघा इकडनं. नाही जाणार. मला तुमच्याकडनं उत्तर हवंय. उत्तर म्हणण्यापेक्षा इनफॅक्ट मला तुमच्याकडनं होकार हवाय. अरे काय प्रॉब्लेम आहे तुमचा? कसली जबरदस्ती आहे? हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय, माझा आरतीवर प्रेम आहे आणि तिच्याबद्दल काही उलटसुलट बोललेलं मी ऐकून घेणार नाहीये. आणि राहिला प्रश्न तुमचा, तर आद्याच्या लग्नात जे काही उपद्व्याप केलेत ना, ते बघून कोण प्रेम करेल तुमच्यावर? ठीक आहे, ठीक आहे, जाते मी. पण जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही जिच्यावर जीव लावताय ना, ती तुमच्या जीवाशी खेळते. नाही, प्रेम तर खूप लांबची गोष्ट आहे. माणुसकी असती ना तिच्याकडे, तर तिने तुम्हाला सांगितलं असतं की तिला बघायला एक मुलगा येणार आहे. आरती, आरती, आरती. अगं, काय एवढी धावत पळत येतेस? रडतीयस तू? नाही नाही, मी कुठे रडते. अगं, ते डोळ्यात धूळ गेली होती ना, म्हणून डोळ्यातून पाणी येतंय. रडत नाहीये मी. नक्की? बर चल, मध्येच कुठे गायब झालीस तू? अण्णांना फोन केलास का? कर बाई फोन, त्यांना लवकर यायला सांग, नाही तर मुलाकडचे त्यांच्या घरी पोहोचतील आणि अण्णा आपले पेशंट तपासत बसतील. चल चल, खूप काम आहेत घरी अजून. चल चल आरती. हो, चल. ऑटो, ऑटो. यार, काय मग आज लवकर? हो. अरे देवा, आता गेली गेली, आता तर नक्कीच गेली. कोण गेली? अहो कोण गेली काय? नोकरी माझी. कशी काय? तुम्ही थांबाव जरा. लिफ्ट, लिफ्ट. ऑटो. देवा, वाचव आता बाबा. हॅलो. हा सर, ते मी तर कधीच पोहोचलो ऑफिस मध्ये. सर तुमची मीटिंग, सॉरी सर, तुमची मीटिंग. विजय शटा, फक्त मी जे बोलतोय ते नीट ऐकता. हा सर, ऐकतोय ना, बोला ना सर. माझी गाडी बंद पडली. अरे बापरे, मग सर तुम्ही आता ऑटोने येत आहे की काय? नाही रे, ऍक्च्युली विजय, मी कधी ऑटोने जातो? नाही. तू फक्त ऐका, काहीच बोलू नको. त्या प्रतापला सांगितलं होतं गाडी बंद पडली, दुसरी गाडी पाठवत आणि अजून पाठवलेली नाहीये. तू चेक कर आणि मला कळव.
ठीक आहे सर. लवकर पाठव. लिफ्ट ऐका ना, मला इथे IT पार्क मध्ये जायचं होतं. तुम्ही प्लीज मला ड्रॉप करू शकता का? या बस. थँक्यू.